हॅलो. नमस्कार. हां बोला. काल तुमचं ते झालं होतं ना 5 वाजता भेटणार होता ते. हो 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 मग काय आलं? काय नाही म्हणजे म्हणजे ती मुलगी काहीतरी चिडली होती तुमच्यावर. हां मग? आणि काय झालं होतं विषय म्हणजे ते मला जर थोडक्यात पुन्हा जर सांगते. हां हां अहो काय झालं माहितीये, त्या मुलीने ना हं, ह्याला 5चा टाइम दिला म्हणजे शुक्रवारी हं. की 5 वाजता भेटूया वगैरे. शुक्रवारी की शनिवारी? शुक्रवारी तिने फोन केलेला आणि मग ती म्हणजे ती म्हणाली ती कधी रजा असते त्याला, तर रविवारी असते. तर नाही, मला शनिवारी रजा असते म्हणे, बरं. ती म्हणाली. तर मग शनिवारी रजा असे मग हा बोलला चालेल. मग 5 वाजता ठरलं आणि मी तिला आम्ही फोन करतो ना, नाही आधी तिने फोन केला आणि तो बाथरूम मध्ये होता ना. हां, हॅलो. तो हां. बाथरूम मध्ये होता बरं. आणि तो तयार व्हायसाठी तो बाथरूम मधून बाहेर येणार होता. नंतर मी त्याला बोलली कोणाचा तरी फोन आलाय, तर तो बोलतो त्या मुलीचाच आलाय. तर तो लावायला गेला तर तिने स्विच ऑफ करून ठेवला फोन. बरं. फोन स्विच ऑफ करून ठेवला. त्याच्यानंतर आम्ही प्रयत्न करतोय, तर फोन उचलत पण नाही आणि म्हणते मग रात्री तुम्हाला फोन केला ना, त्याच्या आधी मी फोन केला तर म्हणते मी ना म्हणते हे गाडीवर होती. बरं. अरे पण तू टाइम दिला आणि तू गाडीवर होती म्हणजे ह्याचा अर्थ काय? तुम्ही आत्ता जो व्हिडिओ अपलोड केलाय तो बघितलात का? हो 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 कळलं मला ते. मुलीचा मुलीचं काय आलं? मुलीचं स्टेटमेंट घेतलं आणि अपलोड केलंय. होय काय? अच्छा अच्छा. काय म्हणाली ती? जरा बघाल का तुम्ही? हा बघीन बघीन. तुम्ही पाठवलंय आता? नाही मी पाठवलं नाही तुम्हाला. हा हा हा. तुम्ही बघताय काय ते? तुम्ही मला पाठवा. कारण कसं म्हणजे नक्की काय झालंय हे बघा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हा मी जास्त वेळ बोलत नाही कारण मला कामं भरपूर आहेत. हा बरोबर बरं आहे. मी काय म्हणतो माहिती आहे, हा आता काय गोंधळ केलात माहिती आहे तुम्ही? ते हा लग्न होणार होतं. हा हा फक्त काय झालंय आता गैरसमज कसे झालेत बघा. तुम्हाला स्थळ मिळत नाही, तुम्ही काय केलात, तुम्ही चिडलात पटकन. हा पण विषय कसा आहे ताई माहिती आहे, असं हा. नाही करायचं कधी. एकमेकांना सामावून घेणं महत्त्वाचं आहे. हां नाही नाही मी तसंच चिडायचा प्रश्न नाही हो. हां. पण मी काय म्हणते आता आता 2 ती तास लागतात ती काय ठाण्याला जायला बोलली, आणि तिने तोच पण हा कॉल केला होता. हा 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 तिने पण कॉल केला होता, पण हा तुम्ही रिटर्न कॉल केला नाही. हा. असं आणि कोणी? तिला कुठे काय ती शॉपिंग करायची होती. हे नंतर संध्याकाळी ती शॉपिंगला पण गेली होती हा संध्याकाळी. आणि तुम्ही एक वाक्य चुकीचं बोललात. हा कुठलं माहिती आहे? हा. ती असं बाहेर कुठे फिरू शकते का असं? नाही नाही तिने टायमिंग दिला ना, तर मग असं गाडीवर आहे म्हणजे ती बोलायला मागतच नव्हती. हं, 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 हं. ते मला सांगा त्याचा अर्थ काय? म्हणजे मी काय कोणावर संशय घेत नाही किंवा मला नाही काही नाही संबंध पण नाही येत नाही पण त्या कसं गोष्टीचा. हे बघा, जरी लग्न झालं हा तरी कोणी कसंही फिरू शकतं, असं काही इश्यू नाही आहे. हो नाही मी अहो प्रत्येक व्यक्ती तो स्वतंत्र आहे. प्रश्नच येत नाहीये. पण तुम्ही मला टाइम दिलात हो. एक आणि मी तुम्हाला म्हणजे फोन करते तरी सुद्धा उचलत नाहीये किंवा बंद करून ठेवला फोन आणि गाडीवर आहे सांगते. म्हणजे तुम्ही कुठच्या गोष्टीला महत्व द्याल की बाबा आपण एखाद्याला टाइम दिला, किती 15-20 मिनिटं भेटलं असतं तरी चाललं असतं. असं बरोबर काही नाही. त्याचं मत तिला कळलं असतं, तिचं मत त्याला कळलं असतं. बरोबर हे बरोबर माझं म्हणणं आहे. बरोबर. पण परत तिने कॉल मला करायला पाहिजे होता ना. बरोबर. हा हे माझं म्हणणं. म्हणजे त्याला नको करू, मला कर ना. तिने मी केलं होतं आई असं ती म्हणून म्हणते. व्हिडिओमध्ये मी बघा. मी 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 आई तिचं म्हणून स्टेटमेंट टाकलेलं आहे. मी आई म्हणून हं, तू मला फोन कर ना. म्हणजे मला सांगितलं असतं तरी चाललं असतं ना. हं, 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 हं. मग असं. बरं ठीक आहे. हा बरं हा पण फक्त आता काय होतं माहिती आहे, आपण हा तुम्ही काय करा माहिती आहे, तुम्ही हा तिच्याशी बोला. हा. तिच्याशी बोला म्हणजे काय तिला विषय इंटरेस्ट नक्की. आहे का काय? नाही 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 ऐका, हा हे लग्न हा मला नाही करायचं आता. हा 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 कारण ते पण लोक नाही करणार. कारण ॲक्च्युअल काय होणार हा माहिती आहे, हा भविष्यात गैरसमज चालूच राहणार आहे. हा 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 बरोबर आहे. बरोबर ना? नाही हे पण मी बघा, तिला सांगितलं तुम तसं तु काय असेल ना, तुमची तर म्हणजे तुझं नाही ऐका, म्हणजे हा तुमची जाहिरात टाकलेली आहे ना. होय मग तुम्हाला दुसरी मुलगी मिळून जाईल, काही इश्यू नाही आहे. हा फक्त एक तुमच्याकडेच टाकलेली आहे. टाकली आहे ना म्हणजे होय पे जाहिरात आहे ना. हो मी तुमच्याचकडे ऐका टाकली आहे ऐका अगोदर. ऐका दुसरी मुलगी मिळून जाईल. हा हा इथे करू नका. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. हा कारण हा विषय कसा आहे, मुलगी चांगली आहे. हम्म ती मुलगी चांगली भेटत होती तुम्हाला. फक्त हम्म प्रॉब्लेम काय होणार माहिती आहे आता. हम्म आता हे केव्हा ना केव्हा बघा, छोटंसं भांडण झालं केव्हा,
हम्म. तर हा राग काढला जाणार. नाही कळलं ना? नाही, मला मी तिला बोलली, मला मला पण तसं काही हे नाहीये, म्हणजे कारण काय तू 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 आम्हाला फक्त नुसतं एक फोन करायला काय, एखाद्या वेळेस तुम्ही सकाळपासून तुम्ही एखाद्या माणसाला हे आणि नक्की केलंच तर आपल्याला पण वाटेल मला बोलू मला ना म्हणून. तुम्ही दोघांची भरपूर मोठी चूक आहे. कुठली माहिती आहे? हा. तुम्ही एकमेकाला फोन रिटर्न नाही केलात. तिने नाही केला मला, मी सारखी करत तुम्हाला पण होती. केलाय तिने फोन. ती अशी नाही, पण तेव्हा तू बाथरूम मध्ये होता ना, तर तिने उचललं नाही. मला मला माझ्या ह्याच्यावर फोनच नाही तिचा आला. मीच तिला फोन करते. हा, मग म्हणून ती मला आहे काहीतरी ना असं चुकीचं बोलत असेल. खरेपणा पाहिजे होता ना त्यात, काहीतरी वाटायला बाबा खरं आहे काहीतरी. असं बरोबर आहे. बरोबर. मग असं काय आपल्याला जबरदस्ती काही नसती, पण आम्ही प्रयत्न करत असतो बरोबर बरोबर. एखाद्या गोष्टीचा, असं आहे ते. ठीक आहे, चालेल. पण हा. पण फक्त एवढंच की होणार होतं लग्न. तिचं हा, मत हा. काय होतं, ती म्हणते का आम्ही हा. म्हणजे एकटेच आम्ही भेटणार होतो, नंतर आईवडिलांना इन्व्हॉल्व करणार होतो. आणि ते कशासाठी की म्हणजे उगाच कुटुंबाला त्रास नको म्हणून आम्ही एकटं बोलून आम्ही प्रश्न सोडवणार होतो आणि नंतर मग कुटुंबाला घेणार होतो, असं तिचं मत आहे. तुम्हाला खरं सांगते, फक्त हे आता बघा, बोला बोला. तिने मला एक तरी फक्त फोन करून सांगितलं असतं ना, काय तुझं काय मत आहे बाबा, तू काय मी बाबा शॉपिंगला दोघांचे आहे किंवा गैरसमज काय. आहे, मोठे गैरसमज हा. आहेत. होय, मी शॉपिंगला आहे किंवा काय बोलली असते तरी ठीक आहे. असं आहे ना, काय असेल ते स्पष्ट बोलायचं. मी गाडीवर होती, रात्री मला 9:30 वाजता. असं. हे बघा, मला पण गरज आहे, मी फोन करते कोणाला, नाही असं नाही. पण तिला पण गरज असेल तर तिने मला, माझे फोन जातात म्हटल्यावर एक तरी करायला पाहिजे ना. तुम्हाला कॉल येणार ऑलरेडी, कारण कसं तुमची जाहिरात टाकलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कॉल येत राहणार, नवीन नवीन मुलींचे येत राहणार कॉल. फक्त हँडल व्यवस्थित करा, एवढं सांगतो तुम्हाला. कारण काय माहिती आहे, हे बघा, जगात उलट्या सुलट्या घटना घडत असतात. मुलांकडून मुलींची फसवणूक होते, मुलींकडून मुलांची फसवणूक होत असतात. पण यासाठी मी हे जे काही मगाशी म्हणजे तुमचं स्टेटमेंट घेतलं, त्यांचं स्टेटमेंट घेतलं, हे जे का घेतलं होतं, कारण जगाला पण कळू देत की केवढं मोठं चूक होऊ शकते. समजलं ना? कारण काय माहिती आहे, भविष्यात अशा घटना घडता का म्हणे, म्हणजे ह्या घटना तर घडतच राहणार, पण याच्यातून मोठे गैरसमज होता का म्हणे, कारण खूप चुकीच्या गोष्टी घडत आहेत. आणि यासाठी मी हे स्टेटमेंट घेतो आहे. आणि तर तिचं जे स्टेटमेंट आता टाकलं होतं ती डिलीट करायला पण सांगती, तुमचं पण डिलीट करा, तिचं पण डिलीट करा. म्हटलं मी डिलीट नाही करणार, हे मी आता कायमस्वरूपी ठेवणार आहे. कारण विषय कसा आहे, इथे हे डिलीट करण्यासारखं नाही, हे जगाला समज कळली पाहिजे की एक असं म्हणजे असं असतं ना की माणूस सावधान होतो, किंवा एखादी गोष्ट बाबा आपण त्याच्यात ती काय शिकली मुलगी? ती मुलगी काय शिकली? बीकॉम. मग जबाबदार व्यक्ती आहे ती. पण जबाबदार व्यक्ती असून ती स्टेटमेंट डिलीट का करायला सांगते हे मला कळत नाही आहे. असू दे. नाही, तुमचं पण आणि तिचं पण स्टेटमेंट. पण असं जर जबाबदार व्यक्ती आहे तर तिला कळायला पाहिजे, तिच्यापेक्षा पूर्ण देश किमती आहे. मी जे काम करतो, मी वैयक्तिक माझ्यासाठी करत नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे समोरच्याला कळायला पाहिजे. समोर हे बघा, मी मोठमोठ्या लोकांशी मी बोलतो, त्यावेळी माझं जे वाक्य असतं, फायनल वाक्य असतं माझं. मी कधी कुणाला दुखवत नाही आणि मी सगळं ऐकून घेतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे बोलतो ते फायनल बोलतो. तर मला कळतं मी शब्दामध्ये कधीच चुकणार नाही. मी विचार करून बोलतो कधी पण. नाही, बरोबर आहे, पण एक फोन करून सांगितलं असतं ना, आता तो 2 तास तिथे जाणार, म्हणजे काहीतरी कुठच्या तरी ह्याला महत्व आहे की नाही. 10-15 मिनिटं काय तुला पटत असेल तर कर, नाही तर नको करू, किंवा आम्हाला पटत असेल तर आम्ही करू, नाही तर नाही करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला अजून एक महत्त्वाचं सांगतो, हे छोटे मोठे प्रश्न ना तुम्ही स्वतः सोडवायला पाहिजे. मला प्रत्येक वेळी इन्व्हॉल्व करू नका. कारण एक गोष्ट सांगतो, मी फक्त जाहिरात देतोय, सगळ्यांना मी सांगतो. नाही, पण मी जबाबदारी घेतच नाहीये ना. मी स्टार्टिंग पासून सांगतोय, मी जबाबदारी घेत नाही. काच घेत नाही? कारण घटना खूप घडू शकतात भयानक. आता समजा ती मुलगी तुमच्या घरात आली समजा, आणि जर मी समजा जबाबदारी घेतली, मी लग्न लावून दिलं तुमचं समजा, आणि समजा ती घरात आली, तिचा छळ झाला, तर ह्याला जबाबदार मी कोर्टामध्ये मी जाणार. किंवा तिने फसून गेली तर कोर्टामध्ये मी जाणार. म्हणजे कसंही करून मीच मारणार आहे. कळलं ना? मग त्यापेक्षा मी न जबाबदारी घेतलेलं बरं ना. बरोबर आहे. हे बघा गावडे, मी तुम्हाला सांगते, मित्रांनो, तुम्ही पण विचार करू शकता, तुम्ही पण सांगू शकता की मी चुकतोय की बरोबर आहे.
बरोबर आहे. नाही तुमचं बरोबर आहे हो, पण एक आपल्याला म्हणजे तुम्ही आता हे सगळं सांगताय लग्ना बिग्नाचं, तर तुम्ही कसं तुम्हाला पण कळेल ना हे कसं मला काय प्रचंड अनुभव चाललंय आहे. असं माझ्यासमोर लाखो लोक बसलीत, असं हजारो असं नाही. सांगते. हा असं सांगते मी तुम्हाला. हजारापेक्षा म्हणजे हा. 1000 हे नॉर्मल झालं, लाखो लोक बसलेत. कारण काय, एक व्यक्ती माझ्या समोर येते, एका व्यक्तीबरोबर पूर्ण गाडी भरून यायची. आता मी कोणाला घेत नाही तो भाग वेगळा, पण प्रचंड लोक यायची. आणि आज मला संपूर्ण महाराष्ट्र बघते. आज तुम्हाला मी सांगू, मी जे व्हिडिओ टाकतो त्या व्हिडिओच्या खालती कमेंट पण येतील. कारण आज कसं, त्या मुलीचं चांगलं पण झालं असतं. मग आमचं सगळं चांगलं आहे. हो कळलं ना. मी हो ह्याचं लग्न नाही झालं, पण मी घटस्फोट करणारी झालेली मुलगी पण करायला तयार होती. हो पण ती हो माझ्यासमोर चांगली असती तर मी केलीच असती की नाही गावडे, बरं तुम्ही बरं सांगा बरं बघू. बरं बरोबर. कारण तिच्या बोलण्यावरून मला तिचा स्वभाव कळला. हो 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 इगो असतो ना, इगो, बरोबर. तो प्रकार होता. हा. तुमच्या आणि नंतर दोघांच्याही चुका आहेत, नाही असं हा नाही. हा तुम्ही दोघांनाही चुकलेला आहात. कारण कसं गैरसमज झाले दोघांचे. दोघांनाही पुन्हा हे करायला पाहिजे होतं. मुलीला पण ॲटिट्यूड आहे, हा दिसतोय मला. ऍटिट्यूड आहे. आणि तुम्हीसुद्धा समजून नाही घेतलात. कारण तुम्ही पण बोलण्यातून पुन्हा कळलं ना तुम्हाला. नाही तिच्या म्हणजे नाही मला हे बघा, बोलण्यातून असं नाही मी म्हणू शकत, पण विषय कसा आहे, हा मला हा सगळं हा दिसतंय. हा मला तेच. जे दिसतंय ते मी मी नोट करणार मी. कारण विषय कसं, जगाला काही नोट करू देत. मी मला जे दिसतंय ते नोट करतोय पण त्याच्यात नाव फक्त. कुठे दिलंय तुम्ही त्याचं, तिचं नाव दिलंय? कुठे? आता तुम्ही आपण काय जाहिरात तुम्ही करता, त्याच्यात नाव वगैरे कुठे देता? नाही देत. म्हणजे हा मग तेच ना. मग ती कशाला डिलीट करायला सांगते? कोणाने नाही नाही त्याच्या नाही ते बाबतीत ते नाही, हे डिलीट नाही घडलंय. करणार. अहो, मर्डर हा झाली तरी नाही डिलीट करणार मी. मग जरी कोणा एकाच्या कोणी बाबतीत ऐका, घडलं असं. हा जरी जरी कोणी कोणाला मारलं ठार, तरी सुद्धा मी डिलीट नाही करणार. कारण हे हा याच्यामुळे समोरच्याला समजतं, इतर लोक सावध राहतात. खूप गरजेचा तेच. व्हिडिओ बनवतोय मी. मी होय. यूट्यूबर आहे, हे सगळ्यात बरोबर महत्त्वाचं आहे, आहे. बरोबर आहे. आणि हे मी जगासाठी का करतोय, कारण आम्हाला काहीतरी किंमत आहे. आणि मी हम्म. चुकलो असेल तर मी माफी मागायला तयार असतो. मी हे वाक्य मी बोललो ना, तिला तिला वाटतं का माझं चूक आहे. तिला हे कळलं नाही की कोण चुकतंय आणि काय होतंय. हा मी मी एक वडील नात्याने बोलत असतो. माझं वय जास्त बरोबर नाही आहे, आहे. बरोबर आहे. मी सगळ्यांना समजावून घेतो. माझं वय जास्त नाही आहे, पण विषय कसा आहे, माझा जो अनुभव आहे ना, मी बापाचा रोल करतोय. हां, मला आजोबांच्या वयाचे सुद्धा नमस्कार करायचे. बरोबर आहे. हां, हे का करायचे, कारण माझा जो अनुभव तेवढा आहे. मग मी जेवढी लग्न जुळवली, जेवढ्या लोकांना बघितलं, उलटे सुलटे लोकांना बघितलं आहे, काही धमक्यावाल्या लोकांना पण बघितलं आहे, समजलं ना. त्याच्यामुळे मला अनुभव आहे बऱ्यापैकी. हां, मी मी हे बघा, जिथे माझी चूक नाही तिथे मी बिंदास असतो, काही टेन्शन नाही. फक्त आता हे ठीक आहे, तुम्ही हे बघा, फक्त आता मी काय म्हणतो, तिचं राहू देत का, तिची काय आपण पे जाहिरात वगैरे असलं काय नाही. तुम्ही तिचा काय व्हिडिओ वगैरे बघितला होता का? नाही हो, त्या बायका बघतात ना. एक बाई होती हां लालबागची, हां ती व्हिडिओ बघते. म्हणजे मी मी अशी बघते, नाही असं नाही. तर तिचा मला अचानक फोन आला की बघा तिचा भाऊ आहे ना, 86 हां साल. हां हां हां. हॅलो 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 हॅलो. मित्रांनो, ठीक आहे. फोन तिचा लागत नाही आहे, नेटवर्क गेलं असणार काहीतरी. मुलाची आई बोलत होती आता. तर मी काय म्हणतो, तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवरून. आणि हा व्हिडिओ मी डिलीट नाही करणार. हे जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, कारण हे डिलीट नाही करणार, कारण जगाला कळू देत की खूप काही गोष्टी चुकीच्या घडू शकतात या गोष्टीमुळे, समजलं ना. आणि सगळ्यांनी या गोष्टीत अभ्यास करा की हे बघा, गरज दोघांनाही असायला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि गरज इतकी असता कामा नये की समोरच्यावर आरोप टाकायला, समजलं ना. समोरच्यावर आरोप टाकू नका, इतकी गरज ठेवू नका. आणि गरज असायला पण पाहिजे, तर संसार होणार आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हां, तर मित्रांनो लक्षात घ्या, मुली मिळत नाहीत म्हणजे असं नाही आहे, मुली मिळतात, मुली आहेत भरपूर. आता या मित्राची जाहिरात घेतली होती आणि याला काही मुली आल्या पण, आणि त्यात ही मुलगी आता भेटत होते आणि त्याच्यातून गैरसमज निर्माण झाला. लक्षात घ्या, स्थळं येत आहेत एकमेकांना, काही इश्यू नाही आहे, स्थळं येतच असतात.
एक मिनिट हां बोल. तर सांग, मी इकडे बिझी आहे म्हणून सांग. तर हे लक्षात घ्या की दोघांनाही गरज असायला पाहिजे, समजलं ना, तरच ते सक्सेस होणार आहे. ठीक आहे, मला कमेंट द्या.